त्यानंतर काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या दरम्यान मात्र इथून फलंदाज डाव्या हाताचा आहे, त्यामुळे हे क्षेत्ररक्षक ऑनसाईडमध्ये पाहायला मिळतील. यानंतरचा होणारा सामना असेल शंभूनगर कवाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये MD मोहेली. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. पहिला बॉल, या मॅच मधला पहिला बॉल गोलंदाज संकेत मार्गस्थ करेल. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे रोशन. पहिला चेंडू फुल टॉस, बीमार की बीमारी, दस्तक मस्तक पे दस्तक. चेंडू एक टप्प्या केली सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. 4+1 एकंदरीत 5 धावा मिळतील. शिवरायांच्या शूरवीर रक्ताची आम्ही पोरा हा बोलिवली गावाची. शिवरायांच्या शूरवीर रक्ताची आम्ही पोरा हा बोलिवली गावाची. आम्हा साथ आहे शिर्डीच्या साईची, या गावाच्या गावदेवी आईची. भरत माली दादाचं नाव गाजतय आम्ही पोरा हा बोलिवली गावाची. भरत माली दादा. अतिशय चांगला स्ट्रोक होता. बिमरचा इशारा आला पंचांकडून. हाईट फॅक्टर चेंडू होता, अगदी कमरेच्या वरच्या बाजूने हा चेंडू. येणारा चेंडू हा फ्रीडचा आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे मोठा स्ट्रोक खेचण्याची. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, दमदार फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मिड विकेटमध्ये मिळेल फक्त सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकते 6 अंकावरती. दुपारचं सत्र आहे, स्पर्धेचा पहिला दिवस. अगदी विचार केला तर टीम धोंडावडोली बी संघ बॅक टू बॅक 2 सामने त्यांनी आपल्या नावावरती केलेत. खूप चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये सातत्याने बदल होताना पाहायला मिळतील, कारण राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतो ना, त्यावेळेला कर्णधाराला एक डोकेदुखी असते खऱ्या अर्थानं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्याने त्याला बदल त्या रचनेमध्ये करावा लागत असतो. षटकातला पुढचा बॉल, यावेळेला फटका फसलाय, झेल टिपला जाईल जरूर. फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. रोशन बॅक टू द डगआउट. विचार केला तर इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होता. विकेटचं पतन झालं. या ठिकाणी उपस्थित आमच्या या स्पर्धेमध्ये आदरणीय तेजस पाटील कोलिवली हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने या व्यासपीठावरती स्थान बनवायचे. तेजस पाटील मोस्ट वेलकम. एकंदरीत 6 अंकावरती पहिला धक्का बसलाय. फलंदाज रोशन पास झाला. त्याचनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशला प्रमोट केले गेले. वनडाऊनसाठी हा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राऊंड द विकेटने पुढचा बॉल संकेतचा. यावेळेला क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू जरूर आदळलाय. पंचांकडे अपील मागितली आहे, पंच सहमत नाही आहेत. 1 रन्स मात्र जरूर कंप्लीट केले. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 7 वरती. आमचे साथी गुणलेखक आमचे मित्र जयेश पातकर या स्पर्धेकरिता गुणलेखकाची भूमिका पार पाडतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू थोडासा खराब होता, परंतु त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली. यावेळेला आणखीन एक बीमार की बीमारी. गोलंदाज मात्र इथून मात्र चेंज केला जाईल. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. या 2 धावेनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 9 धावा. एका षटकामध्ये तुम्ही 2 बीमर चेंडू हाताळू शकत नाहीयेत आणि ते हाताळले गेले गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. गोलंदाज मात्र इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळणार नाहीये. फलंदाज सागर बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि त्याच्या साथीनं ऋषिकेश आहेत. मात्र खराब कामगिरी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज संकेतकडून. नवीन गोलंदाज उर्वरित चेंडूकरिता मार्गस्थ केला जातोय गोलंदाज तुषार. एकंदरीत धावसंख्येचा फलक 9 धावा धावफलकावरती आहेत.
पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा होतोय. ऑप्शनच्या बराचसा बाहेरचा चेंडू, एक्स्ट्रा धाव इथे जरूर मिळेल. धावसंख्या 1 पुढे पोहोचते. 10 धावा धावफलकावरती. खराब कामगिरी पाहायला मिळते टीम पालकने संघाकडून. षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला हा दर्जेदार चेंडू आहे. लाईन तर खूप चांगली आहे. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरा विसावला गेला. आदरणीय संतोषजी पातकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. कट्टर शिवसैनिक यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडूचा खेळ मात्र काही चेंडूचा शिल्लक आहे. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला. यावेळेला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज तुषारकडून. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या 10 वरती. पहा, पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज संकेतनं. 2 बिमर चेंडू देखील त्याने हाताळले, परंतु तिथून संधी दिली गोलंदाज तुषारला, परंतु तुषारने अफलातून कामगिरी केली. पहिला चेंडू स्वेअर होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. अंतिम चेंडू राईट अप होतं विकेटने. अखूट टप्प्याचा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त धाव देऊन जाईल जरूर आउट ऑफ द ऑफ स्टंप. धावसंख्या 1 पुढे पोहोचते. एकंदरीत धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती. एक चांगली स्पर्धा, एक चांगलं मैदान, एक चांगली खेळपट्टी. अनेक ठिकाणी आपण पाहतो कॉन्क्रीटची किंवा डांबरी खेळपट्टी पाहायला मिळत असते, परंतु इथे मातीने बनवलेली ही खेळपट्टी, अगदी जुन्या खेळपट्टीची आठवण देऊन जाणारी ही खेळपट्टी निर्माण केली आहे. करारा प्रहार, बॉलर बॅक ड्राईव्ह, सरळ बॅटने लॉफ्टेड फटका. चेंडू विसेप मधून निघून जाईल 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक, येतोय चौकार. दादा हाय बारी. बनवायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर एकंदरीत 15 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका, पालकने संघ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अगदी जर तुम्ही 3 षटकामध्ये 15 मिनिटाच्या वरती जर उल्लंघन केलं वेळेचं तर तुमचा एक खेळाडू हा इनफिल्डच्या आतमध्ये ठेवला जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगलं ऑर्गनायझेशन पाहायला मिळत असतं दरवर्षी जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड संघाच्या माध्यमातून. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जरूर. दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होते आणि दुसरा षटक गोलंदाज अजय या गोलंदाजाला संधी दिली आहे. पहिला बॉल इथून मात्र खराब हाताळला गेला. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतो. एक्स्ट्रा धाब्याने संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावते. 16 धावा धावफलकावरती. सर्व कर्णधारांना एक सूचना आहे आणि विनंती देखील असेल, आपण टॉस करण्या अगोदर आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. आदरणीय प्रशांतजी शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज अजय. अकूट टप्प्याचा चेंडू हुक केला बॅकवर्ड स्क्युअर लेगकडे. फाईन लेगच्या दरम्यान हा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. शानदार दमदार चौकार. चेंडू घेऊन यावेळेला आणखीन एक खराब चेंडू.
इथून मात्र भीमटोळा पाहायला मिळेल. चेंडू फाईन लेग सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच धावसंख्येचा फळक पाहिला तर 24 धावा धावफळकावरती. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय साई एकविरा पालकने संघ. मात्र पहिला गोलंदाज जर पाहिला त्याने देखील खराब कामगिरी केली. त्यानंतर तुषारने थोडंसं कमबॅक केलं. अजय खूप खराब गोलंदाजी करतोय. 24 धावा धावफळकावरती आहेत. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरून अजय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज. खूप चांगली फलंदाजी यावेळेला. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. गॅप सिलेक्शन देखील खूप चांगलं आहे. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या उंच भरार घेते. 30 धावा धावफळकावरती. फलंदाज रोशन इथून मात्र अटॅक करतोय. गोलंदाज अजय वरती प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करतोय. यावेळेला चेंडूला केवळ दिशा दाखवली गेली आणि फलंदाज त्या ठिकाणी सी लिमिट ऑफ मध्ये उपस्थित होते. कोणत्या प्रकारची चुकी होणार नाहीये. मात्र इन्फॉर्म फलंदाज रोशनला जावं लागेल डगआउटच्या रस्त्याला. विकेटचं पतन. आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. नवीन फलंदाज भुवन येतोय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू मार्गस्थ होतात. 30 धावा धावफळकावरती. एक चांगल्या टोटलच्या दिशेने, एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने आगेकूच करतोय टीम कोलिवली संघ. चला अधिक वेळ घेऊ नका पालकने संघ. भुवन स्ट्रायकर एंड वरती असेल. आतापर्यंत विकेट्स गमावलेत 3 विकेट्स. 2 विकेट्स गमावले गेलेत. आणि एकंदरीत आपण धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या 30 वरती आहे. अशा स्थितीमध्ये भुवनला मिडल ऑर्डर मध्ये संधी मिळाली आहे. चला पालकने संघ अधिक वेळ घेते. आपण आपल्याला या अगोदर सूचना केली आहे. राईट ऑफ ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू. फुल्लर लेनचा चेंडू जरूर पॅडवरती आदळला. लेग B4 मिडल ऑफ द स्टंप. फलंदाज होईल इथे बाद. आणखीन एक धक्का टीम कोलिवली संघाला. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. अजयने पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल धावा खर्च केल्या होत्या 15. परंतु त्यानंतर त्याने बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतल्या. या अगोदर फलंदाज रोशनला त्याने बाद केलं. त्यानंतर फलंदाज भुवनला बाद केलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकर एंड वरती ओमकार असेल. षटकातला पुढचा चेंडू. अंतिम चेंडू. ओरपीच चेंडू सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. काउट कॉर्नर सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफळकावरती.
पहा पहिल्या षटकामध्ये विचार केला तर अवघ्या धावा होत्या त्या मात्र 15 धावा होत्या आणि या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 21 धावा आल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजाची निवड केली जाते. नितेश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. षटकातला पहिला बॉल. यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू बॉडीवरती ब्रश झाला आणि त्यानंतर लेग बाईचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 37 धावा. संधी होती फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची. ती संधी मात्र गमावली गेली. त्याचं एकमेव कारण चेंडूवरची नजर हटवली गेली. 37 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज नितेश पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल देत आहेत. यावेळी खूप टप्प्याचा चेंडू गोलंदाज हुक केला गेलाय. चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी जरूर होतील. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. 39 धावा. अकूट टप्प्याचा चेंडू हा देखील होता. पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मिडविकेटच्या डोक्यावरून प्रॉपर टायमिंग नव्हता. धावसंख्या 2 ने 39 या अंकावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा येत आहेत पहिल्या 2 चेंडूवरती. गोलंदाज सज्ज. यावेळेला हा चेंडू देखील हा ट्रॅकर आहे. इथून मात्र थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मिळेल. 4 धावा. येतोय नशिबाचा चौकार. ट्रॅकर होता. सलग 4 चेंडू आपण पाहिले ना तर हाफ ट्रॅकर चेंडू गोलंदाजाने हाताळलेत. 43 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला हुक केलाय चेंडूला. बॅकवर्ड क्युअर लेग. फाईन लेगच्या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या पोहोचते 47. 47 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा बॉल नितेशचा. यावेळेला फुलरलेचा चेंडू पॅडवरती आदळलाय. पंचांनी मात्र फलंदाजाला केलाय लेग बिफोर स्वरूपामध्ये आउट. चला अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. टॉससाठी आपण आमंत्रित करूयात शंभूनगर कबाड आणि MD मोहिली या 2 संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. चला टीम मीटिंग घेऊ नका. अधिक वेळ घेऊ नका. षटक कंप्लीट झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकंदरीत 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू जिथून मात्र टार्गेट सेट केला जाईल.
47 धावा धावफलकावरती आहेत आणि चौथ्या षटकासाठी साहिल या गोलंदाजाला प्रमोट केले गेले. येणाऱ्या 6 चेंडूवरती टार्गेट सेट होईल. तब्बल 47 धावा धावफलकावरती आहेत. निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा, परंतु हा निर्णय त्यांच्या विरोधामध्ये जाताना पाहायला मिळाला, घातक ठरताना पाहायला मिळाला. कारण ज्यावेळेला तुम्ही एखादा नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेता तो निर्णय खूप महत्त्वाचा असतो. उलटा चेंडू होता, यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. दुसरी धाव जरूर कंप्लीट होईल. धावसंख्या 2 पुढे पोहोचते. एकंदरीत 49 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकातला पुढचा बॉल ओरपीच चेंडू सरळ बॅटने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जरूर पोहोचलेत आणि एक चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत. धावसंख्येचा फलक 49 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. साहिलने विकेट प्राप्त केल्या, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. खूप चांगला झेल क्षेत्ररक्षकाने टिपला आणि फलंदाजाला त्या ठिकाणी बाद केलं गेलं. समीर आणि अनिकेत ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. उलटा चेंडू ऑन साइडला वळवला गेला. फटक्यामध्ये ताकद होती, प्रॉपर टायमिंग, आउट ऑफ दी पार्क. 6 धावा षटकार आला. मात्र 6 भरार घेते. तब्बल पोहोचले 55 या अंकावरती. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होता. लेग स्टंपला मात्र हा चेंडू मिस करत होता आणि एक चांगली पंचाची भूमिका सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं. खूप चांगले डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 56 धावा, अब तक 56. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट केलंय. फटक्यामध्ये पुन्हा एकदा ताकद, नजाकत पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. फलंदाज अनिकेतच्या बॅटमध्ये. संख्या भरारी घेते. धावसंख्या पोहोचते तब्बल एकंदरीत 62 धावा. हाय स्कोरिंग मॅच मात्र ही पाहायला मिळाली. 62 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे. इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. अनिकेतच्या खेळीचा इथे होतो अंत. राजीव मैदानाच्या आतमध्ये जो शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्स मधला. 62 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर टॉस केला जाईल. MD मोहिली आणि त्यांच्या विपक्षामध्ये शंभूनगर कवाड या 2 संघादरम्यान. आणि या सामन्याचं नाणेफेक करतील आदरणीय संतोषजी पातकर साहेब. सरळ बॅटने लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढले गेले. पहिली धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. 64 धावा धावफलकावरती विजयाकरिता 24 चेंडू आणि तब्बल 65 धावांची गरज. चला टॉसकडे वळतोय आपण. आदरणीय संतोषजी पातकर साहेब आमच्या समवेत जॉईंट होतील. त्यांच्या हात शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल. शंभूनगर कवाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये MD मोहिली या 2 संघादरम्यान टॉस केला जातो.
नाण्याच्या एक बाजूने आपण पाहू शकाल दुगाड चषक आणि दुसऱ्या बाजूने BS स्पोर्ट्स. दुगाड चषक इज कॉल. BS स्पोर्ट्स आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कौल खूप महत्त्वाचा होता. MD मोहिली संघाच्या बाजूने तो लागलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करणार आहात. समोरचा संघ खूप चांगला आहे. बॅटिंग करत असताना किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा मानस असेल? 40+. आणि या मॅचमध्ये जास्तीत जास्त अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असेल? कारण प्रत्येक कर्णधाराचं एक स्वप्न असतं की माझ्या टीममध्ये हा प्लेअर चालावा आणि अशा अपेक्षा आज कोणत्या खेळाडूकडून अधिक असतील? 11 खेळाडू. नंतर या विभागामध्ये नव्हे तर या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं मैदान आपल्याला कमी ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु दुगाडकरांनी जी मेहनत करून जे परिश्रम घेऊन ही जे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे तर या ग्रामस्थांबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर फारच सुंदर आहे. तर टीम शंभूनगर कवाड टॉस तुमच्या वाट्याला आलेला नाही आहे. कॉल जरूर तुम्ही दिला. टॉस जिंकला असता काय स्वीकारला असतं? क्षेत्ररक्षणच निवडणार होतं. अर्थात तुमच्या मनासारखा कौल लागलाय. तर तुम्ही गोलंदाजी करत असताना अपोजिट टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? पाहिजे आत ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. दोन्ही एंड तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. 2 षटकं इकडने खेळायचे, दुसऱ्या एंडनी 2 षटके खेळायचे आहेत. अशा स्थितीमध्ये आपल्या संघाकडून काय अपेक्षा असतील? सगळ्यांनी 100% द्यावे हीच अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, या स्पर्धेमध्ये खेळत असताना ही स्पर्धा कशी वाटते? स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप छान आहे. आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा असतील. ओर टू कॉम्बॉक्स. पासष्ट धावांचं एक विशाल आव्हान ठेवलं गेलं आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. 24 चेंडू तब्बल 65 धावा म्हणजे अर्थात एक मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जाईल? अटॅक इज अटॅक. पहिल्या चेंडू बसून अटॅक करावा लागेल. या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करतोय. या ठिकाणी आमच्या मुख्य VIP डायसवरती आदरणीय तेजस पाटील कोलिवली उपस्थित आहेत. तर त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील आदरणीय संतोषजी पातकर साहेब यांच्या शुभ हस्ते तेजसजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि समारंभ होतोय. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत आदरणीय प्रशांतजी शेलार आणि त्यांचं स्वागत करतील आदरणीय राजेश चाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते प्रशांत शेलार यांचे स्वागत आणि सन्मान होईल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. जय आणि त्याच्या साथीने नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तब्बल 65 धावा पालकने संघाकडून झालेल्या चुका गोलंदाजीमधून आणि आता मात्र त्या चुका इथून बॅटिंग करत असताना सुधाराव्या लागतील. थोडंसं विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. गोलंदाजी देखील खराब झाली होती. 65 धावा विशाल आव्हान आहे आजच्या या स्पर्धेतला. हाय स्कोरिंग टोटल उभं केलं गेलं दत्तकृपा कोलिवली संघाच्या माध्यमातून. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती फलंदाज जय पाहायला मिळेल तर नॉस्ट्राइक एंडवरती फलंदाज नितेश पाहायला मिळतात. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेटने यावेळेला टप्पाचा चेंडू ऑन साइड मध्ये फ्लिक केला. केवळ दिशा दाखवली. प्रॉपर टायमिंग आहे. ती विकेट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी शानदार दमदार चौकार. कलात्मकतेचा शानदार इथे मात्र वापर करत असताना हा पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद प्रवीण. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहतो एका बाजूने टीम पालकने संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर टीम कोलिवली पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या 64. 65चं आव्हान दिलं गेलं. बॉल तयार होतं. पुढचाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बघा टप्पा पडला.
चेंडूमध्ये एक चांगला बाउन्स पाहायला मिळाला आणि चेंडू उसळी घेत सरळ निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची सांगता आणि याच निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 65 धावाचं आव्हान पार पाडताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 4 या आकड्यावरती. जय आणि नितेशची जोडी. नेक्स्ट बॉल आणखी एक चांगला चेंडू आहे पाठीमागे प्रोटेक्ट करण्यासाठी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल शॉट फाईनला आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळते. पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा येईल की ही 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल बनवली गेली आहे. बघा 22 आणि लेग 22च्या धावा या अशा धावा असतात की ज्या आपण फलंदाजांच्या मध्ये देखील गणती करत नाही आणि गोलंदाजांमध्ये देखील गणती करत नाही म्हणून या एक्स्ट्रा धावा ज्या आपण गिनती करत असतो. पंचांचा इशाराला बॅटची कडा होती पण 22च्या ज्या धावा आहेत म्हणून एक्स्ट्रा धावांमध्ये आपण अनेकदा गणती करत असतो म्हणूनच की काय इथे जर बघितलं गेलं तर बॅटची कडा होती. एक धाव सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावरती. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला 3 पाठलाग करतायत. टोटल 65 धावांचा 2 सलामीचे बॅटर जय आणि नितेशची जोडी. पहिलाच बॉलवरती चौकार आला, एक डॉट बॉल आला, एक सिंगल आली. चेंडू क्रमांक 4 गोलंदाज सागर तयार. गोलंदाज तयार. पुढचाच बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस पंचांचा इशारा की हा आहे चेंडू वाईड आणि अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचतीये टोटल 6 या आकड्यावरती. तर 22, 23, 24 आणि 25 फेब्रुवारीच्या या डेट्सला आपण नानाभाऊ चषक आपण पाहणार आहोत कोलिवलीच्या क्रीडांगणामध्ये. तर नक्कीच इथे देखील आपण प्रवेश करू शकता. एक सुंदर आयोजन ते देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि सातत्याने कोलिवलीच्या क्रीडा नगरीमध्ये अनेक साऱ्या वर्ष आपण पाहिलं ना की चांगलं आयोजन पाहत आलोय. नक्कीच आपण त्या स्पर्धेमध्ये देखील 22, 23, 24, 25 या डेट्सला मिळणार आहोत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्या टोटल 7. चेंडू क्रमांक 5 स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला बॉल. बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर टीम कोलिवली संघाने खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवल्या गेल्या. 65 धावांचं एक भलं मोठं आव्हान दिलंय. आय थिंक सो या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा हायस्ट स्कोर 65 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि ते मोडीत काढताना जर बघितलं गेलं तर बघ गोलंदाजीवरती गोलंदाज कोलिवलीचे हे त्याच 65 धावां आव्हान रोखण्यासाठी आणि टीम पालाकने संघ हे 65 धावां आव्हान चेस करताना आतापर्यंत 7 धावा फलकावरती आहेत. आणखी एक चांगला चेंडू आपण यष्टीरक्षकाकडनं चुकी घडेल त्याला बॅकअप देण्यासाठी शॉर्ट फाईनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं षटक देखील समाप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती जोडल्या गेल्या विदाउट लॉस 8 या आकड्यावरती. पण इथे बघू हॅलो हॅलो धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती. गोलंदाजीवरती सध्याच्या घडीला आपण गोलंदाज षटक क्रमांक 1 हाताळताना आपण पाहिलं कोलिवली संघाकडनं सागरला आणि आता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. बघा 24 चेंडूंचा खेळ 4 षटकांच्या मध्ये धावा 65 बनवायच्या त्यामुळे वेगाने धावसंख्या फलकावरती जोडायच्या होत्या पण प्रतिउत्तर देताना किंवा प्रतिहल्ला करताना 8 धावा बनवल्या गेल्या. पण आता षटक क्रमांक 2 मध्ये इथून वेग वाढवावा लागेल. जर या षटकामध्ये वेग वाढवला नाही तर मग अंतिम 12 चेंडूमध्ये जिथे आपण स्लॉगोर्सचा विचार करतो या स्लॉगोर्समध्ये जितक्या धावा पाहिजे तितक्या बनवता येणार नाही किंवा मग थोडंसं तिथे इक्वेशन कठीण असू शकतं. या सगळ्या गोष्टींचा कॅल्क्युलेशन करून आता मैदानामध्ये टीम पालाकने संघाला बॅटिंग करायची आहे. बोलो तयार. नेक्स्ट बॉल यावेळेस पहा खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट लॉंग ऑफला चेंडू जातो आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढेल जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. गोलंदाजीवरती गोलंदाज अनिकेत आणि स्ट्रायकर एंडला आता आपण बॅटर पाहतोय नितेश. डबल विकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. बोलो तयार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आहे. एलिव्हेट केलाय, एक्झिक्यूट केलाय, डिपॉझिट केलाय,
बॉल सरळ निघून जाईल, सीमारेषा बाहेर आलाय, मोठा फटका, षटका. तर इथे बघा षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढताना देखील पाहायला मिळाले. 15 आकड्यावरती अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल, मोठ्या फटक्यांचा विचार करावा लागेल. बघा फुलटॉस अनेकदा आपण पाहतो ना की फुलटॉस म्हणजे परभणी असते. आणखी एक फुलटॉस बॉल आहे, स्कोअर ऑफ दी विकेट. बॉल सरळ निघून चालला होता, ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण इथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि मग 2 धावा बनावल्या गेला. इथे देखील फुलटॉस चेंडू होता, पण कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलं गेलं फलंदाजाकडनं. नितेशला आपण पाहत होतो फलंदाजीवरती, पण 2 धावा नक्कीच मिळाल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावा फलकावरती आपण 17 वर पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. जिथे चर्चा करत होतो आपण की मोठ्या फटक्यांचा विचार करावा लागेल, आणि खऱ्या अर्थाने त्या मोठ्या फटके ज्या पद्धतीने बॅटिंग पाहिजे ती बॅटिंग सुरुवात देखील होताना पाहायला मिळते. 17 धावा फलकावरती आहेत. येणारा चेंडू क्रमांक 4 अनिकेत गोलंदाजीवरती तयार होता. त्यावेळेस पहा फुलर लेनचा चेंडू पायावरती जाऊन अदळला गेला. अपील तर स्ट्रॉंग पाहायला मिळाली, पण एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते. बॅटची कडा होती तिथे आणि मग एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती. यावर चेंडू चांगला हाताळला गेला. फुलर लेनचा चेंडू होता, पॉपिंग क्रीजमध्ये हाताळण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयत्न होता, पण लोवर फुलटॉस असंच म्हणावं लागेल, कारण की डिरेक्टली पायावरती जाऊन चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव पाहायला मिळेल बॅटची कडा घेऊन. आणि 18 या आकड्यावरती धावसंख्या फलकावरती 65 धावांचा पाठलाग करताना टीम पालकने संघ. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, बॅटच्या पट्ट्यामध्ये काहीच आला नाही. आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढेल आणि जाऊन पोहोचतीय 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. बोलो तयार. नेक्स्ट बॉल, आणखी एक चांगला चेंडू आहे, खूप चांगली गोलंदाजी. बघा पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला गोलंदाज अनिकेतचा तर लेंथवरती थोडेसे भरकटले होते किंवा ज्या पद्धतीने पाहिजे होते तसे पाहायला मिळाले नाही. पण येणारे अंतिमचे 3 चेंडू जबरदस्त होते. तिन्ही फुलर लेनचे चेंडू. तिन्ही चेंडूंची लेंथ लाईन पाहिली तर अगदी सटीक टप्प्यावरती आटलली आणि तदनंतर षटक क्रमांक 2 हा सक्सेसफुल कंप्लीट झाला असंच म्हणावं लागेल, कारण की या षटकामध्ये बघा विकेट नाही आहेत, पण 11 धावा दिल्या गेल्या. 65 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजी कशी पाहिजे होती ती दाखवून दिल्या. विकेट पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. दरम्यान आदरणीय दिलीपजी पितांबरे साहेब, उपसरपंच मोहिल यांचा इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे दुगाड चषक 2024 या महासंग्रामामध्ये. बोलो तयार. पुढचाच बॉल हवेमध्ये चेंडू आहे. फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही, झेल टिपली जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 2 टीम पालकने संघाला लागणारा हा दुसरा झटका.
बोलो तयार. पुढचाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता हवेमध्ये. फटका इथे देखील फसलाय. झेल इथे देखील टिपली जाईल आणि आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. लगातार 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत. तिसरा देखील सेलिब्रिटीतून केला जाईल का आणि विकेट क्रमांक 3 लगातारचा 3रा झटका. एका रो मध्ये 3 फलंदाजांना माघारी परतायला लागलं गेलं आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दरम्यान आपण जाऊयात व्यासपीठावरती जिथे आपण सन्मान करतोय. आदरणीय दिलीपजी पितांबरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. उपसरपंच मोहिली, एक गोड व्यक्तिमत्व मोहिली गावचे आणि त्यांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत. आणि या सन्मान करण्यासाठी मी महेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते हा सन्मान कंप्लीट करायचा. धावा फळकावरती जर बघितला गेला तर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना धावा फळकावरती 20 आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 आकड्यावरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 4 शेवटचे आणि अंतिम हाताळण्यासाठी आपण देवाला पाहतोय गोलंदाजीवरती. बोलो तयार. नेक्स्ट बॉल हवेमध्ये चेंडू आहे. फटका इथे फसलाय. झेल टिपली जाईल. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. बोल तयार. पुढचाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि सरळ जाऊन विसावला गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेल्या 20 या आकड्यावरती. बघा धावा थांबवण्याचं काम मागच्या जर बघितला गेला तर मागच्या षटकामध्ये एकच म्हणजे मागचे 8 चेंडू जर बघितला गेला तर 8 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे.
पुढचाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शॉट मिड ऑफचा चेंडू आपण पाहतोय आणि तदनंतर जर बघितलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. आपण जाऊया सन्मानाकडे. आदरणीय संतोषजी पातकर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत आणि या सन्मान करण्यासाठी महेंद्रजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्यास या सन्मान कंप्लीट करायचा आहे. बॉल तयार होत आहे. 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3. पुढचाच बॉल फुल टॉस होता. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सरळ सीमा रेषा बाहेर 6 धाब्यांकरिता आलाय षटकार आणि षटकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचत आहेत. टोटल 26 या आकड्यावरती. दरम्यान आदरणीय मंगेश ठाकरे कुठे असाल तर आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. तदनंतर आणखी एक सन्मानाकडे जाऊयात आपण. आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांचा देखील आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत आणि सागर जाधव यांना मी विनंती करतोय की राजेशजी पाटील साहेबांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा.